नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बातमी असते ना, बातमी ती काय असते हे समजून घेतलं पाहिजे. एखादी बातमी मोठी का असते, ब्रेकिंग न्यूज, मोठी बातमी असं सांगितलं जातं, पण बातमी अनेकदा फुसकी असते. फुसकी म्हणजे इतकी फुसकी असते की ह्याला काय सांगायचं ते ऐकणाऱ्यालाच कळत नाही, वाचणाऱ्याला कळत नाही. कारण बातमीला आणि प्रामुख्याने मोठ्या बातमीला जे संदर्भ जोडले जातात त्यातून ती बातमी मोठी असते. अन्यथा बातमी एका वाक्यात पण संपते. मी तुम्हाला एक गंमत सांगतो मित्र. 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिराजींच्या अंगरक्षकांनीच त्यांच्यावर त्यांच्याच निवासस्थानी गोळ्या झाडल्या आणि इंदिराजी ठार झाल्या. इंदिराजी गोळीबारात ठार किंवा पंतप्रधान इंदिराजी गोळीबारात ठार, एका वाक्यात बातमी संपते मित्र. एका वाक्यात बातमी संपते. मग 2 महिने 2.5 महिने ही बातमी रोजच्या रोज वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन का होत होती? ती हेडलाईन का बनवली जात होती? तिचा गाजावाजा त्या एका घटनेचा पुढचे 2-2.5 महिने का चालला होता? तो गोळीबारात ठार. गोळ्या कोणी झाडल्या, कुठे झाडल्या, कशासाठी झाडल्या, गोळ्या झाडणारे कोण, ते कुठून आले, त्यांचे धागेदोरे काय आहेत, त्यांचा हेतू काय होता, हे जितके संदर्भ जोडत जाल तेवढी ती बातमी मोठी होत जाते. तेवढी ती बातमी मोठी होत जाते. मग पुढे उघडकीला आलं की ज्यांनी गोळ्या घातल्या त्यापैकी एकाला सुरक्षा यंत्रणांनी इंदिराजींच्या जवळच्या सुरक्षा व्यवस्थेतून बाहेर काढलं होतं, बाजूला काढलं होतं. अमृतसरच्या लष्करी कारवाईमुळे सुवर्ण मंदिराच्या शीख मारेकऱ्यांकडून इंदिराजींना धोका आहे असं वाटल्यामुळे इंदिराजींच्या सुरक्षेतले सगळे शीख बाजूला करण्यात आलेले होते. तरीही मित्रांनो, इंदिराजींनी त्यापैकी बियान सिंग नावाच्या माणसाला परत आणायला लावला. बातमी कशी वाढते बघा. म्हणजे मग त्याला परत आणला नसता तर कदाचित इंदिराजी वाचल्या असत्या, अशीही चर्चा आपल्या डोक्यात सुरू होते. तेव्हा बातमी इंदिराजी गोळीबारात ठार या एका वाक्यात पण संपते, पण त्यातले वेगवेगळे संदर्भ जर त्याला जोडले. बियान सिंगला परत आणला. बियान सिंग किती वर्ष इंदिराजींच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये होता, किती दिवसापासून तो इंदिराजींच्या अशा नजीकच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये होता, किती 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 माहिती येत गेली पुढे पुढे. त्याचं कारस्थान कोणी शिजवलं, त्याच्यात आणखीन कोण कोण होते, खलिस्तान कमांडो फोर्सचे कोण होते, कोणी कोणाला पैसे देऊन कोणी कुठचा दबाव, किती गोष्टी येत गेल्या, कारण संदर्भ जोडत गेले. त्यामुळे बातमीला जर संदर्भ जोडला नाही तर त्या बातमीची मजा नसते आणि त्या बातमीतला आशय किंवा गंभीरता आपल्यासमोर येत नाही. हे मी तुम्हाला तपशिलात एवढ्यासाठी सांगतोय की मी सांगतोय ती बातमी तुम्ही वरकरणी बघितली तर क्षुल्लक बातमी, ह्याच्यात कसली बातमी असं तुम्हाला वाटेल. जी बातमी 3-4 दिवसापूर्वी येऊन गेलेली आहे ती मी आत्ता शिळीपाकी बातमी तुम्हाला कशाला सांगतोय असं तुम्हाला वाटेल. तर त्याचं कारण असं मित्रांनो की लता दीदींच्या निधनानंतर अनेक जण मुंबईत त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बाहेर असतानाही धावत आले. त्यामध्ये मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांचाही समावेश आहे. पण त्या मुंबईच्या महापौर असताना या समारंभाला, अंत्यसंस्काराला हजर न राहणं हे चमत्कारिक झालं असतं म्हणून त्या यायला काहीतरी घाई करून निघालेल्या होत्या. पण त्या मुंबईत नव्हत्या, त्या गोव्यात होत्या. आणि गोव्याहून मुंबईला यायला इतक्या घाई गर्दीने त्यांना विमान मिळत नव्हतं म्हणून त्या अडकून पडलेल्या होत्या. आणि काही केल्या त्यांची व्यवस्थाच होत नव्हती. अशा वेळेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोव्याहून मुंबईला यायला निघाले होते आणि त्यांचं चार्टर्ड प्लेन होतं. चार्टर्ड प्लेन याचा अर्थ त्यांच्या व्यक्तिगत एकट्या व्यक्तीसाठी जे विमान गोव्यापासून मुंबईला येणार होतं आणि त्याचा सगळा खर्च
देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचा पक्ष करणार असेल. कारण देवेंद्र फडणवीस हे गोव्यामध्ये विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्रभारी म्हणून काम करतात, त्यामुळे ते गोव्यात होते आणि त्यांनाही मुंबईत यायचं होतं. त्यांनी आधीपासून चार्टर प्लेन म्हणजे खाजगी विमान ठेवलेलं होतं सज्ज. अशा वेळेला ती बातमी विमानतळावर पोचलेल्या किशोरीताई पेडणेकर यांना कळली आणि त्यांनी फडणवीसांशी संपर्क साधला. बाबा अशी अशी परिस्थिती आहे, मला महापौर असल्यामुळे मुंबईत पोचणं आवश्यक आहे आणि मला तर इथे कुठल्याही परिस्थितीत मुंबईला जायला विमान मिळत नाही आहे. जी प्रवासी व्यवस्था आहे विमानांची त्यात मला कुठेही सीट मिळत नाही, त्यामुळे मी अडकून पडलेलं आहे. तुमचं विमान खाजगी आहे, त्यात शक्य झालं एक प्रवासाची जागा असेल तर मला मिळू शकेल का? आणि फडणवीसांनी मोठ्या मनाने त्याला होकार भरला आणि त्यामुळे त्या दिवशी किशोरीताई मुंबईच्या महापौर वेळेवर मुंबईला पोहोचू शकल्या. वेळेवर मुंबई पोहोचू. म्हणजे सध्याच्या काळामध्ये भाजप आणि शिवसेना यांचं जे एकमेकांशी अपार प्रेम आणि साटलोटं आहे त्यातून हे झालं का? त्यातून हे झालं का? रोजच्या रोज शिवसेनेचा कोणी ना कोणी नेता उठतो आणि भाजपवर रोज शिवीगाळ केल्याशिवाय त्याचा दिवस उजाडत नाही, अशी एकूण परिस्थिती आहे. अशा वेळेला मुंबईच्या महापौरांना अडकलेले असताना त्यांची अडवणूक करण्याऐवजी भाजपचा एक नेता ज्याला रोजच्या रोज शिवसेनेच्या मुखपत्रापासून आणि मुखातून फक्त शिव्या घातल्या जातात, तो माणूस शिवसेनेच्या महापौरांना ऐन वेळेला अडलेल्या असताना आपल्या विमानात बसवून मुंबईला आणतो. याचं कौतुक झालं आणि चुकीचं नाही, कौतुक व्हायलाच पाहिजे. खुद्द किशोरीताईंनी त्याचे आभार मानले आणि जगाला कळलं आणि बातमी इथे संपली. ही बातमी तुम्ही ऐकलेली आहे. भाऊ तोरसेकर काय नवं सांगतोय? भाऊ तोरसेकर नवीन काय सांगतोय? काहीच नाही. पण गंमत अशी असते की ही बातमी त्याच्यातलं गांभीर्य जर तुम्हाला समजायचं असेल, त्याची डेप्थ, खोली, गहराई हिंदीत म्हणतात, ती समजायची असेल तर त्याला इतर काही संदर्भ जोडावे लागतात. चांगुलपणा आणि वाह्यातपणा यातला फरक समजायचा असेल तर तशा दोन गोष्टी समोरासमोर आणून उभ्या कराव्या लागतात. समोरासमोर आणून उभ्या कराव्या लागतात. कोण किशोरीताई पेडणेकर? शिवसेनेच्या नेत्या, मुंबईच्या महापौर, हे सगळं सत्य आहे. पण त्या किशोरीताई त्याच फडणवीसांच्या पत्नीबद्दल काय काय बोललेल्या आहेत, काय काय बोललेले आहेत, त्याची गरज आहे का? फडणवीसांची पत्नी राजकारणात नाही, मग त्यांच्याविषयी किशोरीताईंनी राजकीय मल्लीनाथी भाष्य करण्याची गरज होती का कधी? पण त्यांनी वारंवार केलेली आहे अमृता फडणवीस यांच्याबद्दल, बरोबर आहे ना? आणि त्याकडे सुद्धा डोळे झाक करून मुंबईच्या महापौराची शान राखण्यासाठी फडणवीस जेव्हा आपल्या खाजगी विमानातून किशोरीताईंना आणतात त्याला 1000 पटीने महत्त्व असतं, लाखो पटीने महत्त्व असतं. यात आपल्याला राजकीय चांगुलपणा आणि राजकीय वाह्यातपणा यातला फरक कळतो, कारण त्यांची तुलना होते. आपल्या पत्नीबद्दल किशोरीताई काय बोलल्यात त्याकडे डोळे झाक करून फडणवीस त्यांना आपल्या विमानात घेऊन मुंबईला येतात. त्याला म्हणून 1000 पटीने महत्त्व वाढतं, त्याला 1000 पटीने महत्त्व वाढतं. सुप्रियाताई सोळे आपल्या आहेत ना, त्या काय काय लाजीरवाणं, काय सुसंस्कृतपणाचं लक्षण या वारंवार सांगत असतात. हे त्या सांगत असतात ना, हे असं असं आहे, ते तसं तसं आहे, हे अत्यंत लाजीरवाणं आहे, ते फारच सुसंस्कृत आहे. तेव्हा सुसंस्कृतपणा काय त्याचं वर्णन सांगावं लागतं. देवेंद्र फडणवीस जे वागले त्याला सुसंस्कृतपणा म्हणायचा की सूडबुद्धी म्हणायची की वाह्यातपणा म्हणायचा, तुमचं तुम्ही ठरवा मित्र. की किशोरीताई
भाजपबद्दल किंवा अगदी फडणवीसांच्या पत्नीबद्दल जे काही बोलले आहेत आजपर्यंत, त्या उपर फडणवीस त्यांना आपल्या खाजगी विमानातून ऐनवेळेला मुंबईला आणतात. त्याचं महत्त्व काय हे ते संदर्भ जोडल्यावर आपल्या लक्षात येतं. ते संदर्भ जोडल्यावर सभ्यता संस्कृती याच्यावर तर काय काय लेक्चरं दिली जात आहेत आजकाल महाविकास आघाडीकडून. कशाला संस्कृती म्हणायची, कशाला सभ्यता म्हणायची, कशाला सूडबुद्धी म्हणायची, कशाला आसूडबुद्धी म्हणायची, याची वेगवेगळी वर्णनं आपण रोज ऐकत असतो, उदाहरणं ऐकत असतो. भाजप सूडबुद्धीने वागतो. देवेंद्र फडणवीस वागले त्याला सूडबुद्धी म्हणतात. फडणवीस पण सांगू शकत असते की मी काय करू, मी तुम्हाला आणलं नाही गोव्यामध्ये, विमान माझं प्रायव्हेट आहे, मी का तुम्हाला नेऊ आणि कशासाठी नेऊ, असे काय तुम्ही आमच्यावर आत्तापर्यंत उपकार केलेत किंवा आमच्याशी चांगली वागणूक केली किशोरीताई की तुम्हाला मी माझ्या विमानातून खाजगी विमानातून मुंबईला घेऊन जाऊ, असं फडणवीस विचारू शकले असते. पण त्यांनी नाही विचारलं मित्र, त्यांनी नाही विचारलं. त्या आपल्या खाजगी विमानातून त्यांनी किशोरीताईंना मुंबईला आणलं. आता खाजगी विमानातून आणलं असं मी का म्हणतोय, किशोरीताईंना कुठल्याही अर्थाने फडणवीसांच्या त्या विमानातल्या एका सीटवर आसनावर अधिकार नव्हता, तरीही देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली ती सभ्यता आणि संस्कृती आहे असं मी का म्हणतोय. फडणवीस माझे लाडके आहेत म्हणून नाही मित्रांनो, नाही. तुम्हाला सुसंस्कृती, संस्कृती, सभ्यता आणि सूडबुद्धी यातला फरक समजावणं मला अगत्याचं वाटतं. काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे, काही महिन्यांपूर्वीची. किशोरीताईंना मुंबईत कार्यक्रमाला वेळेवर हजर राहणं आवश्यक होतं. त्यांच्या अडचणीसाठी फडणवीसांनी मदतीचा हात पुढे केला. पण असाच एक प्रसंग काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रात घडला होता आणि त्यात असंस्कृतपणाचा कळस महाविकास आघाडीने करून दाखवला होता. महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, त्यांचं नाव भगतसिंग कोश्यारी. आणि तुम्हाला माहिती आहे संघराज्य व्यवस्थेमध्ये जसं केंद्र सरकार, भारत सरकार हे राष्ट्रपतीच्या नावाने चालवलं जातं, तसं महाराष्ट्रातलं सरकार राज्यपालांच्या नावाने चालवलं जात असतं. कारभार मुख्यमंत्री मंत्रिमंडळ करतं, पण तो सगळा कारभार हा राज्यपालांच्या नावाने चालला जातो. राज्याचा प्रमुख म्हणून राज्यपालाकडे बघितलं जातं. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या ज्या सगळ्या शासकीय व्यवस्था आहेत त्या शासकीय व्यवस्था राज्यपालांच्या अधीन आहेत असं मानलं जातं. अशा राज्यपालांना एका पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी उत्तराखंडला डेहराडूनला जायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी रीतसर राज्य सरकारला व्यवस्था करायला सांगितलेलं होतं. ती व्यवस्था महाराष्ट्रातलं राज्य सरकारचं प्रशासन करतं. लक्षात घ्या, राज्यपाल याच्या नावाने जे राज्य चालतं त्याच्या प्रशासनाने राज्यपालांच्या या विमानाची व्यवस्था करायची असते, जे विमान महाराष्ट्र सरकारच्या मालकीचं असतं. मुख्यमंत्री, गृहमंत्री किंवा कुठला सत्ताधारी पक्ष यांच्या मालकीचं नसतं. ते विमान महाराष्ट्र सरकारचं जे विमान आहे ते राज्य सरकारच्या मालकीचं आहे आणि ते राज्य शासन चालवणाऱ्यांच्या गरजेनुसार वापरावं असं साधारणतः संकेत आहे. आणि त्यामुळे राज्यपालांनी त्या विमानात बसून आपल्याला डेहराडूनला एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी जायचं याची पूर्वसूचना प्रशासनाला किंवा राज्य सरकारला, महाविकास आघाडी सरकारला दिलेली होती. आणि ती व्यवस्था अर्थातच महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातले जे कोण अधिकारी असतील किंवा मंत्री असतील त्यांनी करायची होती. ठरल्याप्रमाणे राज्यपाल राजभवनातून निघाले, मुंबईच्या विमानतळावर पोचले आणि तिथे जे महाराष्ट्र सरकारचं विमान उभं होतं
त्यामध्ये जाऊन बसले. जो त्यांचा अधिकार आहे, राज्यपाल म्हणून भगतसिंग कोश्यारी यांचा तो अधिकार होता, शिष्टसंमत अधिकार होता. पण त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला हे विमान घेऊन उडायला परवानगी राज्य प्रशासनाकडून मिळालेली नाही. प्रशासनाने तशी परवानगी दिलेली नाही. म्हणजे थोडक्यात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने राज्यपालांना राज्य सरकारच्या मालकीच्या विमानातून डेहराडूनला जायला परवानगी नाकारलेली होती. वेळच्या वेळी परवानगी दिली नव्हती. त्यामुळे कार्यक्रमाला पोचायचं तर राज्यपालांना राज्य शासनाच्या विमानातून उतरून तत्काळ व्यवस्था करून जे विमान कमर्शियल फ्लाईट ज्याला म्हणतात, सार्वजनिक विमान वाहतूक करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या विमानातून डेहराडूनला जावं लागलं. म्हणजे एका ठिकाणी राज्यपालांचा अधिकार असताना सुद्धा त्यांना अपमानित करण्यासाठी, राजकीय सूड भावनेने त्यांना वागवण्यासाठी, त्यांचा अधिकार नाकारून त्यांना त्यांच्या अधिकाराच्या विमानातून उतरवण्यात आलं. किशोरीताई, ऐकताय तुम्ही मी काय सांगतो ते? ऐकता का किशोरीताई? शिवसेनेचे नेते प्रवक्ते, राष्ट्रवादीचे नेते प्रवक्ते ऐकतायत का मी काय सांगतो ते? सभ्यता, संस्कृती, सूडबुद्धी या शब्दाचे अर्थ तुम्हाला कळतात? राज्यपालांना त्या महाराष्ट्र शासनाच्याच, जे शासन राज्यपालांच्या नावाने कारभार करतं, त्या राज्य शासनाच्या विमानातून राज्यपालांना अपमानित करून उतरवण्यात आलं की तुम्हाला परवानगी दिलेली नाही. राज्यपालांनी कुठलीही तक्रार केली नाही, ते उतरले. सार्वजनिक विमान व्यवस्थेतून डेहराडूनला गेले आणि परत आले. आता या प्रसंगाची किशोरीताईंनी गोव्याहून मुंबईला येताना फडणवीसांच्या विमानातून बसून येण्याशी तुलना करा मित्रांनो. बातमी समजून घेण्यासाठी राज्यपाल आणि किशोरीताई पेडणेकर यांनी कुठच्या विमानातून कसा प्रवास केला हे जोडून सांगणं आवश्यक असतं. तेव्हा मग फडणवीस कसे वागले आणि मुख्यमंत्री किंवा त्यांचं मंत्रिमंडळ राज्यपालांशी कसं वागलं याची तुलना केली पाहिजे, तर संस्कृती सभ्यता म्हणजे काय ते कळू शकतं. कळतंय मित्रांनो? किशोरीताईंचा त्या विमानावर अधिकार किंचितही नव्हता, जे फडणवीसांनी खाजगीरित्या चार्टर केलेलं होतं. पण राज्यपालांचा अधिकार राज्य शासनाच्या विमानावर पूर्णपणे होता. तरीही त्यांना अपमानित करण्यासाठी, त्यांची अवहेलना करण्यासाठी त्यांना परवानगी देण्यात ढिलाई करण्यात आली, विलंब करण्यात आला, त्यांना अपमानित करण्यात आलं. ही महाविकास आघाडीची, सुप्रियाताई सांगतात, ती महान संस्कृती आहे. कदाचित त्यांच्या आईंनी त्यांना शिकवलं असेल, याला संस्कृती म्हणतात. मिठाला जागतं ते शिकवलं ना सुप्रियाताईंच्या आईने, मग हे सुद्धा सांगितलं असेल. हे घडलं तेव्हा सुप्रियाताई कुठूनही बोलल्या नाहीत चुकून की काय हे लाजिरवाण आहे, राज्यपालाचा आपल्या राज्यामध्ये अपमान. महाराष्ट्रात असं कधी घडलं नाही. शरद पवार सुद्धा बोलले नाहीत. एकदा राज्यपालांबद्दल शरद पवार म्हणाले होते, असा राज्यपाल महाराष्ट्राने कधी बघितला नाही. पण ज्या प्रकारे महाविकास आघाडीच्या कारभारात राज्यपालांना अपमानित करण्यात आलं, तसा राज्यपालांचा अपमान सुद्धा 60 वर्षात महाराष्ट्राच्या राज्याने कधी, देशाने किंवा जनतेने बघितला नव्हता. पण पवारसाहेब चिडीचूप बोलले नाहीत. राज्यपालांचा असा घोर अपमान त्यांच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी आणि महाविकास आघाडी सरकारने केला, तेव्हा पवारसाहेब एक चकार शब्द बोलले नाहीत. जो राज्यपालांचा अधिकार होता तो नाकारला जातो. विमान प्रवासाचाच भाग आहे.
आणि जो अधिकार नसताना सुद्धा विरोधी पक्षनेता मुंबईच्या महापौरांना सन्मानपूर्वक मुंबईत गोव्याहून घेऊन येतो, याची तुलना करा मित्रांनो. मग फडणवीसांनी किशोरीताईंना आपल्या चार्टर विमानातून आणलं याची महत्ता कळू शकते. कोण सभ्य आहे, कोण सुसंस्कृत आहे आणि कोण सूडबुद्धीने राजकारण करतो त्याचा उलगडा यातून होऊ शकतो. आणि म्हणून फडणवीस यांचं चार्टर प्लेन होतं आणि त्यात अडकलेल्या किशोरीताई पेडणेकर महापौर यांना लिफ्ट दिली किंवा घेऊन आले फडणवीस, ही बातमी नसते. बातमीतला आशय जेव्हा तुम्ही काढून घेता तेव्हा बातमीचा मुडदा समोर ठेवता. फडणवीस हे किती आउट ऑफ द वे जाऊन सभ्य वागले किशोरीताईंशी हे जर सांगणार नसाल तर ती बातमीमध्ये बातमीचा मुडदा असतो, मृतदेह असतो, त्यात कुठलीही चेतना नसते. त्या बातमीला राज्यपालांशी त्याच किशोरीताईंच्या पक्षाचं सरकार कसं वागलं हा संदर्भ जोडला नाही तर किशोरीताईंना फडणवीस विमानाने घेऊन आले या बातमीत कुठलाही आशय उरत नाही. तुम्ही कसे वागताय आणि ते कसे वागतायत हे त्यातून सांगितलं गेलं पाहिजे, तर त्या बातमीमध्ये जीव येतो, ती बातमी लाईव्ह होते. अन्यथा बातम्यांचे मुडदे आपण रोज बघत असतो, सगळ्या वर्तमानपत्रात असो, सगळ्या चॅनेलवर असो, बातम्यांचे मुडदे आपल्यासमोर आणून टाकले जातात. त्यातला सगळा आशय जो असतो तो लपवला जातो. फडणवीस आपल्या चार्टर प्लेनमधून गोव्यात अडकलेल्या मुंबईच्या महापौरांना मुंबईत सन्मानपूर्वक घेऊन येतात. आपल्या पत्नीविषयी वेडेवाकडे शब्द उच्चारलेल्या व्यक्तीला घेऊन येतात. ही खरी बातमी होती. राज्यपालांचा अपमान आणि मुंबईच्या महापौरांचा विरोधी नेत्याने केलेला सन्मान किंवा राखलेली प्रतिष्ठा याची तुलना केली तरच या बातमीतलं गांभीर्य आपल्याला समजू शकतो, त्याच्यातली डेप्थ कळू शकते. नसेल तर ती बातमी नसते. आणि आजकाल आपल्याला बातम्या मिळतात कुठे. तर बातमी समजावण्यासाठी हा व्हिडिओ केला. तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.